दोनही नगर परिषदेमध्ये सावंतांच्या विरोधात नेते एकवटलेले होते, तानाजी सावंतांच्या विरोधात. पण धाराशिवमध्ये दोनही नगर परिषदांवरती त्यांनी बाजी मारली. उदय सामंतांनी सुद्धा अशा एक दोन घटनांचा किंवा एक दोन ठिकाणांचा उल्लेख केलेला होता, जसं की शहाजी बापू पाटलांना एकटं टाकलं गेलं पण त्यांनी त्यांची किमया दाखवली. तर दुसरीकडे त्यांनी रायगडचा उल्लेख केला की भरत गोगावलेंनी सुद्धा नॅपकिन मॅजिक कसं दाखवलं. खरं नांदेडमधून ज्ञानदा अपडेट येते. लोकसभेपाठोपाठ नगर परिषदेत देखील चव्हाणांना फारसं काही हाती लागलेलं नाहीये, कारण अशोक चव्हाणांच्या हाती अपयशच आले. अशोक चव्हाणांचं या सगळ्या कामगिरीबद्दल नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. बघूया. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहे साहेब, स्वागत आहे एबीपी माझा मध्ये. शेवटी भोकर आणि मुखेडचा गड तुम्ही राखलाय, काय सांगाल? भोकर आणि मुदखेड तर नेहमीच प्रामाणिकपणे माझ्या बरोबर सदैव राहिलेला आहे आणि मला आनंद आहे की मी भाजप प्रवेश केल्यानंतर पूर्ण माझा मतदारसंघ तर भाजपमध्ये झालाच, परंतु त्या नगरपालिका ज्या मी आणल्या होत्या त्या सुद्धा आज आम्ही भाजपमध्ये कन्वर्ट करू शकलो आणि चांगल्या मताधिक्याने. आणि बऱ्याच ठिकाणी तर काँग्रेसने खातंही उघडलेलं नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे म्हटलं योग्य नियोजन, विकासाचा त्याच्यामध्ये असलेला भाग आणि लोकांची साथ हा त्यातला फार मोठा जमेची बाजू आहे. आणि मी 100% समाधानी आहे. जिल्ह्यातले काही तुरळक जर वगळले विषय तर जिल्ह्यातसुद्धा भाजपला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी थोड्याशा उणीवा दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले तर आगामी महापालिका आम्ही नांदेडची निश्चित चांगल्या मताधिक्याने निवडून आणू शकू. म्हणजे जेवढे प्रमाणात अर्ज आहे तेच दाखवतंय की भाजपकडे येण्याचा कल किती. राज्यात सुद्धा आपण पाहिलं की सगळ्यात एक नंबरचा पक्ष आणि तो. तर ही होती प्रतिक्रिया अशोक चव्हाणांची. आणि एक अपडेट, श्रीवर्धन नगरपालिकेत ठाकरेंचे विजयी नगराध्यक्ष हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहेत. एक मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण तिकडे श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये ठाकरेंचे नगराध्यक्ष जे आहेत ते जिंकलेले होते अतुल चौगुले हे गोगावलेंच्या उपस्थितीत आता शिवसेनेत जातील अशी सध्याची माहिती. काही तासही उलटत नाही, निकाल लागल्या मतपरिवर्तन, मनपरिवर्तन आणि पक्ष परिवर्तन पाहायला मिळतंय. श्रीवर्धन मधनं ही सगळ्यात मोठी बातमी. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून ठाकरेंचे उमेदवार विजयी झालेत अतुल चौगुले, पण भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. रायगडमध्ये नेमकं काय झालंय तर श्रीवर्धन महाड या ठिकाणी भरत गोगावलेंनी आपली जादू दाखवलेली आहे, आपली ताकद दाखवलेली आहे, ज्याचा उल्लेख उदय सामंत यांनी सुद्धा काही वेळापूर्वी केला. आणि आता आणखी एक मोठा ट्विस्ट आलाय की श्रीवर्धनमध्ये जी जागा खरं तर ठाकरे सेनेला मिळालेली होती त्या ठाकरे सेनेचे विजयी उमेदवार अतुल चौगुले हे आता प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये. अगदी थोड्याच वेळामध्ये हा प्रवेश होईल अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जसं आपण म्हटलं की आत्ता काही वेळापूर्वी हा निकाल समोर आलेला होता आणि लगेचच पक्ष बदल जो आहे तो बघायला मिळतोय. श्रीवर्धन नगरपालिकेतनं एक मोठी घडामोड म्हणावी लागेल. ठाकरेंचे अतुल चौगुले गोगावलेंच्या उपस्थितीत, मंत्री गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील. त्याच्या मागचं कारण सुद्धा जाणून घ्यावं लागेल, राजकीय गणितं जाणून घ्यावी लागतील. कारण रायगडमध्ये अशी परिस्थिती आहे की महायुतीच्याच नेत्यांमध्ये तिथे अगदी पहिल्यापासून आपण वाद पाहतोय, संघर्ष पाहतोय. तो तटकरे विरुद्ध गोगावले आणि इतर मंडळी असा आहे. गणेश महापळेकर यांच्याकडे आपण जाऊया अधिक माहिती जाणून घेण्यासाठी. गणेश, नेमकं कारण काय? विजयी उमेदवार आहेत ठाकरेंचे, पण ते शिंदे सेनेत का जात आहेत? प्रज्ञा, आपण बघितला तर श्रीवर्धन हा जो बालेकिल्ला आहे तो सुनील तटकरेंचा बालेकिल्ला आहे. आणि आपण बघितलं तर मागच्या अनेक काळापासून या शिंदे सेना आणि राष्ट्रवादी मधली जी वादंक आहे ते अजूनही सुरू आहे. आणि अनेक आपण नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारामध्ये आपण बघितलं तर तटकरे विरुद्ध गोगावले असा जो सामना आहे तो रंगताना पाहायला होता. अनेक प्रचारांमध्ये एकमेकांवर आरोप झाले आणि त्याच्यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी महाडमध्ये देखील आपली ताकद लावून त्या ठिकाणी देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि इतर 8 उमेदवार निवडून आणलेत. त्या पद्धतीने आता श्रीवर्धन हा जो बालेकिल्ला तटकरेंचा जो मानला जातो त्या नगरपालिकेवर देखील एक वेगळंच समीकरण बघायला मिळालं. कारण या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे सेनेचे अतुल चौगुले ते विजयी झालेत. मात्र आता हे अतुल चौगुले आहेत ते मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात इथे पक्षप्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती याची सूत्रांकडून मिळाली. आणि त्यामुळे आता आपण बघितलं तर थोड्याच वेळात मंत्री भरत गोगावले या ठिकाणी दाखल देखील होतील आणि त्यानंतर आहेत ते अतुल चौगुले जे आहेत ते प्रवेश करणार आहेत. आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक वर्ष आहे ती राष्ट्रवादीची सत्ता श्रीवर्धन नगरपालिकेवर आहे. मात्र यंदाचं जे चित्र आहे ते काहीतरी वेगळंच समोर आलेलं पाहायला मिळते. आणि आपण बघितलं तर
दक्षिण रायगडमध्ये ठाकरे सेनेची खूप मोठ्या प्रमाणात ताकद होती, मात्र ही संपूर्ण ताकद आहे ती आता शिंदे सेनेकडे गेलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता या नगरपालिकेमध्ये अतुल चौगुले जे ठाकरे सेनेकडनं निवडून आलेले आहेत त्यांनी देखील याच पार्श्वभूमीवर कदाचित हा निर्णय घेतला असावा आणि त्यामुळे आता हे जे चित्र आहे ते काहीतरी वेगळंच दिसायला बघायला मिळते आणि आता अतुल चौगुले जे आहेत ते पक्ष प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे आणि स्वतः मंत्री गोगावले आहेत ते अनेक शिवसैनिकांसोबत आता तिकडे रवाना झालेले आहेत. श्रीवर्धन नगरपालिकेच्या बाहेरच आहे तो सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे तो जल्लोषाची ही सगळी तयारी आहे ती पाहायला मिळते आणि हा सगळा जो प्रवेश आहे तो या ठिकाणी होणार आहे हे मात्र निश्चित आपल्याला ऐकायला मिळते. प्रज्ञा, तर श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये गणेश एकूणच चित्र जर विचारात घेतलं म्हणजे आता नगराध्यक्ष थेट ठाकरेंकडून शिंदेकडे जात आहेत, मात्र एकूणच चित्र काय आहे सध्या श्रीवर्धन नगरपालिकेचं? श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी तिहेरी आहे ती लढत झाली होती. ठाकरेंची सेना, राष्ट्रवादी आणि शिंदेची सेना अशा पद्धतीने ही लढत होती. मात्र या ठिकाणी मतदारांनी आहे तो ठाकरेंच्या सेनेला आहे तो नगराध्यक्ष पदासाठी कौल दिलाय आणि इतर ज्या काही जागा आहेत त्या राष्ट्रवादीकडे गेलेल्या आहेत, काही शिंदे सेनेकडे आलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष पदाची जी माल आहे ती ठाकरे सेनेच्या गळ्यात पडल्यामुळं आता या ठिकाणी इतर विकासात्मक कामं करण्यासाठी जे अतुल चौगुले आहेत त्यांनी खरं तर सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याचा हा निर्णय घेतला असल्याचं कार्यकर्त्यांकडनं बोललं जाते आणि त्यामुळे श्रीवर्धनमध्ये काहीतरी वेगळं हा जो बदल आहे तो पाहायला मिळणार आहे. आपण बघितलं तर श्रीवर्धन नगरपालिकेवर स्वतः मंत्री आदिती तटकरे देखील प्रचारामध्ये उतरल्या होत्या. स्वतः सुनील तटकरेंनी देखील अनेक या ठिकाणी सभा मोठमोठ्या घेतल्या आणि त्या सभेला देखील नागरिकांचा आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत होता. मात्र हे निकाल काहीतरी वेगळाच आले अश्विन आणि या निकालानंतर आता हा जो चौगुलेंनी जो घेतलेला निर्णय आहे तो खरा तर आपण बघितलात तर मंत्री भरत गोगावले यांच्या कुठेतरी विकासात्मक दृष्टिकोनातून घेतला असावा किंवा या पद्धतीनं आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं श्रीवर्धन नगरपालिकेत ठाकरेंची सेना आहे ती आता कमकुवत झाल्यानंतर आपण बघितलं तर आता सत्ताधारी पक्षात जाणं पसंत करूयात का ही बाब समोर ठेवून आता मला वाटतं चौगुलेंनी आता हा जो पक्षप्रवेश आहे तो केला असावा. अश्विन, धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर अपडेटबद्दल. तेव्हा एक मोठी अपडेट आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे श्रीवर्धनमध्ये, कारण तिकडे ठाकरेंचे शिवसैनिक किंवा ठाकरेंचे नेते जे आहेत ते जिंकलेले होते अतुल चौगुले, मात्र आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील. नगराध्यक्ष झाले होते मात्र थेट आता ते शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहेत. मंत्री गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होईल अशी माहिती समोर येते. त्यामुळे सर्वात मोठी घडामोड या निवडणुकीमधली म्हणावी लागेल. आतापर्यंत कुठे कुठे कुणाचे उमेदवार किती फरकानं पडले किंवा कुणाला यश मिळालं कुणाला अपयश मिळालं, महायुती महाविकास आघाडी याचं जोरदार विश्लेषण होत होतं. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय तो श्रीवर्धनमध्ये. श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले अतुल चौगुले. या अतुल चौगुलेंसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जोरदार प्रचारही झाला होता. पण हेच अतुल चौगुले आता विजयानंतर प्रवेश करतात ते थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. भरत गोगावलेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल. तर विदर्भामध्ये शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 4 जागी विजय मिळालेला आहे. एकूण आपण आकडेवारी पुन्हा एकदा बघूया. नगराध्यक्षपदाची 120 जागी भाजपची बाजी, 54 जागी शिवसेना जिंकली आहे किंवा आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 40, काँग्रेस 34, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना 8, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 7 आणि इतर 25. 288 पैकी 288 ठिकाणचे कल किंवा निकाल हे समोर आहेत, ज्याच्यामध्ये 120 ठिकाणी ही भाजपने आता घोडदौड जी आहे ती केलेली बघायला मिळते. विदर्भात भाजपला निम्म यश मिळताना दिसतंय, कारण विदर्भामधली आकडेवारी समोर आली आहे. 100 पैकी 50 जागांवर भाजप विजयी झाली आहे किंवा आघाडीवर. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, विदर्भाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं कारण विदर्भ अर्थातच मुख्यमंत्री आणि भाजपचे अन्य बडे नेते यांचं होम ग्राउंड आहे. विदर्भामध्ये हे चित्र दिसल्यानंतरच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचं विश्लेषण कसं केलं जात आहे? नक्कीच विदर्भ जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा होम ग्राउंड आहे आणि सध्या तरी जे काही निकाल किंवा कल समोर आलेले आहे होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांनी एक चांगला आणि दमदार परफॉर्मन्स दिल्याचं दिसून येत आहे. जवळपास विदर्भामध्ये आज 100 ठिकाणचे निकाल, 100 नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल येत आहेत आणि त्यापैकी आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे भाजपनं 50 ठिकाणी आपले नगराध्यक्ष एकतर निवडून आणले किंवा निवडून आणण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे भाजपला विदर्भातील 100 जागांपैकी
पैकी निम्म्या म्हणजे 50 जागा मिळत आहे आणि राज्यामध्ये जो भाजपचा जो यश आहे 120 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समोर आहे, त्याच्यामधून एक मोठा चंक जो आहे 50 जागांचा 50 नगराध्यक्षांचा तो विदर्भातून जात आहे. त्यामुळे नक्कीच भाजपचे जे सगळे बडे नेते, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यांच्या होम ग्राउंडवर भाजप एक चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळत आहे. मात्र तुलनेने हा जो संपूर्ण यश भाजपला मिळालेला आहे तो पूर्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात मिळालेला आहे. मात्र पश्चिम विदर्भामध्ये कुठेतरी भाजपची काही अंशी जी आहे ती पिछेहाट झाली आहे किंवा काही ठिकाणी इतर पक्षांनी विजय मिळवलेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहे त्या ठिकाणी भाजपला लक्षणीय यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी विदर्भामध्ये खूप जोर लावला होता, अनेक सभा घेतल्या होत्या. मात्र सध्या तरी त्यांचे फक्त 8च ठिकाणी नगराध्यक्ष जे ते जिंकून येताना दिसतात. अजितदादा यांचे पक्षाचे फक्त 4 ठिकाणी नगराध्यक्ष जिंकून येताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ इथे दिसत आहे. मात्र काँग्रेसने 25 ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये यश मिळवलेलं आहे किंवा त्यांची आघाडी जी आहे ती कायम आहे. आज सकाळीच विजय वडेट्टीवार बोलले होते की विदर्भामधून काँग्रेसला एक चांगला यश मिळेल. मात्र त्यांनी 35 नगराध्यक्ष पदांपर्यंत दावा केला होता. मात्र सध्या तरी 25 ठिकाणी काँग्रेसला विदर्भामध्ये यश मिळताना दिसतंय. त्यामुळे विधानसभेच्या तुलनेमध्ये काँग्रेसने काहीशी स्थिती आपली विदर्भामध्ये सुधारवली आहे असं सध्याचं चित्र आहे. मात्र भाजपला लक्षणीय यश मिळतोय हे सध्या तरी आपल्याला मान्य करावं लागेल. खरं रजत, त्याच्यामुळे भाजपने निम्म यश, जसं आपण म्हणतोय 100 पैकी 50 जागी जवळपास आघाडी किंवा विजय मिळवलेला आहे आणि तुलनेने इतर पक्षांना मात्र फार काही तशी कामगिरी करता आली नाही. धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल, जागांच्या या सगळ्या तपशिलाबद्दल. तेव्हा ही होती विदर्भामधली स्थिती. कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं 100 पैकी 50 जागी ही काँग्रेसची आघाडी किंवा काँग्रेसला विजय, मोठं यश एक म्हणावं लागेल भाजपला किंबहुना. आणि काँग्रेसने 25 जागी विजय मिळवलाय, तर शिवसेना 8, राष्ट्रवादी 4 अशी स्थिती आहे. पण भाजपने निम्म यश म्हणजे 50% या ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. 50% विक्ट्री त्यांना मिळालेली आहे. 100 पैकी 50 जागी एकतर आघाडी आहे किंवा त्यांना विजय मिळवलाय. आणि हा जो 120चा आकडा आहे ओव्हरऑल महाराष्ट्राचा, त्यामध्ये 50 जागा या फक्त एकट्या विदर्भातनं आलेल्या आहेत. ती सुद्धा गोष्ट अधोरेखित करावी लागेल. आणि उरलेल्या जवळपास 70 जागा या उर्वरित महाराष्ट्रातनं आहेत. भाजपच सर्वात मोठा पक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये म्हणून अस्तित्वात आलेला आहे. 34 पैकी 32 जिल्ह्यामध्ये हे भाजपचे नगराध्यक्ष झालेले आहेत. कोणी किती जागा लढवल्या, स्ट्राईक रेट किती, यावरनं चर्चा होत असताना भाजपच्या परफॉर्मन्सबद्दल एक अपडेट करते. ती म्हणजे राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकांनंतर भाजपच्या आकडेवारीवरती किंवा त्यांच्या ताकदीवरती शिक्कामोर्तब होत आहे. आणि महायुतीचा विचार महाविकास आघाडीच्या तुलनेत केला तर महायुती बरीच पुढे, त्यांची गाडी निघून गेलेली आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट, लोहा नगर परिषदेत नांदेडमध्ये भाजपनं एकाच परिवारातल्या 6 जणांना उमेदवारी दिलेली, पण ते 6चे 6 जण पराभूत झाले. या उमेदवारीवरनं प्रचंड टीका भाजपवरती झालेली होती आणि या सर्व उमेदवारांचा पराभव झालेला आहे. सगळे सोयऱ्यांना जे पुढे केलं गेलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.